मुंबईमध्ये पहाटे पावसाचा जोर वाढल्यानं अंधेरी सबवे हा बंद आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला आता सुरुवात झाली आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाड्यांना नो एंट्री आहे। मुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये कोसळतोय आणि परिणामी आता अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पहाटेपासूनच पावसानं जोर धरलेला आहे। या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। रात्री सुरू असलेला रिमझिम पावसाने सकाळी आता जोर धरायला सुरुवात केलेली असून आता अंधेरी सबवे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने भरायला सुरुवात झालेली आहे। खरं तर रात्रभर रिमझिम पाऊस हा मुंबईमध्ये सुरू झालेला आहे आणि त्यानंतर आता पहाटेच्या वेळी कुठेतरी पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईमधले जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हे जे उपनगरातले भाग आहेत त्यातील सगळ्यात मुख्य म्हणजे अंधेरी सबवे कुठेतरी आता पहाटेच्या वेळेसच भरायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकतो कशा पद्धतीने पोलिसांच्या वतीनं बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। वाहनांना आता नो एंट्री दिलेली असून जोपर्यंत आता हा अंधेरी सबवे क्लिअर होत नाही तोपर्यंत आता वाहनांना या ठिकाणी नो एंट्री असणार आहे। गाड्या ज्या आहेत त्या आता वेटिंग वरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाचा जोर हा कमी झालेला नाहीये, पाऊस हा वाढतच आहे। त्यामुळे अंधेरी सबवे हा कधी खुला होतो हा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ऋतिक गणक, RTV मराठी, मुंबई। मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात। मुंबई विद्यापीठाच्या संलग्न एकूण 32 परीक्षा आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। तसंच आज कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। या संदर्भात ऋत्विक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ऋत्विक, पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये जो आहे पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रभर जे आहे पाऊस हा कोसळतो आहे, त्यामुळे मुंबईच्या ज्या जीवनवाहिन्या आहेत, रस्ते असतील, मेट्रो असेल, रेल्वे असेल, ह्या कुठेतरी ठप्प पडताना पाहायला मिळतंय। आपण काल दिवसभर जर बघितलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे जे मुंबईतले सखल भाग होते ते संपूर्ण जलमय झालेले होते। त्यामुळे जे शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील यांमधले जे आज सुट्टी देण्यात आलेली आहे, तसेच आज रात्रभर देखील पावसाचा जोर कुठेही कमी झालेला नाहीये। आपण सध्या आहोत पश्चिम द्रुतगती मार्गावरती आणि या ठिकाणचा सांताक्रूज परिसरातला आपण पाऊस बघू शकतो कशा पद्धतीने मुसळधार पाऊस या भागामध्ये सुरू आहे। रात्रभर अशीच धार पावसाची होती, त्यामुळे अंधेरी सबवे जो आहे तो आता पहाटेच्या वेळेस नागरिकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। तसेच दुसरीकडे दादरचा परिसर आहे, हिंदमाता आहे, तसेच सायनचा परिसर आहे, हा पूर्णपणे रस्ते जे आहेत ठप्प झालेले आहे। सकाळी जे नागरिक चाकरमाने आहेत आपल्या कामासाठी निघाले होते त्यांना निराश व्हावं लागलेलं आहे। काल देखील अशी स्थिती होती आणि आज देखील हवामान विभागाने रेड अलर्ट कुठेतरी दिलेला आहे, त्यामुळे आज देखील तशी स्थिती होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऋषाली, नक्कीच धन्यवाद ऋत्विक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।